दिवस निघून गेल्यानंतर मी 27 मार्चला एक त्यांना नोटीस, फॉर्मल नोटीस मारली. त्यांना ते रिमाइंडर केलं की बाबा तुम्ही हे काम तोडा, नाही तर तुमच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. त्यानंतर त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आता पुन्हा एक फायनल नोटीस मी त्यांना दिलेली आहे. ज्यामध्ये त्यांना कळवलेलं आहे की कंटेम्प्ट ऑफ कोड 1971 प्रमाणे सेक्शन 2B किंवा 2C प्रमाणे त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते. म्हणून त्या भीतीने आज महानगरपालिकेने सर्वांना नोटिसा मारलेल्या आहेत त्या बिल्डिंगा तोडण्याच्या संदर्भात. रेरा घोटाळ्यामधील 65 इमारतींना पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने नोटीस बजावण्यास सुरुवात केलेली आहे. मी सध्या उभा आहे गोलोली परिसरात आणि आपण पाहू शकता गोलोली परिसरातील 65 इमारतीपैकी ही वाळकुम हेरिटेज ही देखील इमारत आहे. 6 मळ्याची इमारत आहे. या इमारतीला देखील काल जे आहे महानगरपालिकेकडनं नोटीस बजावलेली आहे. गेले काही दिवसापूर्वी आपण पाहिलं तर 65 इमारतींना न्यायालयामध्ये रेरा घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने या ठिकाणी यांच्यावरती तोडक कारवाई करावी असे आदेश दिल्यानंतर महानगरपालिकेने पहिली नोटीस बजावली होती. मात्र या नोटीसमध्ये सख्तपणे यांना सांगण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर आपले घर खाली करावा, अन्यथा पोलीस बळाचा वापर करून घर खाली करून कारवाई करण्यात येईल. सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली.